झी 24 तास एक पाऊल पुढे. भाषण दिलं तरी सुद्धा ते रजिस्टर होतं, टेबलवर ठेवतात. टेबलावरती. 268 खासदारांनी हे काम केलं. पण मुंबईत आज काँग्रेसचे 5 खासदार आहेत, त्यातल्या एकानेही बोलला नाही, एकानेही भाषण केलं, मौनी झालेले आहेत. आणि ज्या वेळेला जनप्रतिनिधी मौनी होतात, मग त्यामुळं स्वाभाविकपणानं मंत्र्यांना काय 5 मंत्री झाले, 5 मंत्री झाले, त्यामुळे कुणाचं रेल्वेकडे लक्ष नाही आहे, ही स्थिती होते. आणि तिथं संवेदनशीलता येते. मला जायचंय राजेश घनगाव यांच्याकडे. राजेश घनगाव, तुम्ही एवढा प्रवास करत असता, तुम्ही कल्याण ते कसारा वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आहात. मला सांगा, सर्वात जास्त या सगळ्याचा परिणाम त्या भागातल्या लोकांना भोगावा लागला. हा लाल फितीशाहीचा एक प्रचंड मोठा प्रभाव याच्यावर दिसतोय. रेल्वे प्रशासनातल्या अनेक डिपार्टमेंट मधल्या समन्वयाचा अभाव आहे असं वाटतं या सगळ्यामुळे हे झालेलं आहे. 100% तुम्ही बोलले सर. वास्तविक पाहता हा जो रेल्वे प्रशासन आहे, रेल्वे प्रशासनाची कामं काय चाललेत काय. अहो, आता जवळजवळ ह्या 4 दिवसापासून आडगाव ते जवळजवळ खडवलीपर्यंत प्रत्येक स्थानकांना मालगाड्या मेल एक्सप्रेस उभ्या आहेत. आणि त्याचा परिणाम असं का ते आमच्या ज्या लोकल आमच्या धावत आहेत कसारा ते CST पर्यंत, त्या डब्यांमध्ये गर्दी आणि गर्दीच पाहावीशी वाटते. आणि त्यामुळे हे जे अपघात झाले 4 अपघात, हे त्याचंच प्रतीक आहे. आणि मालेगावकर साहेब काय खोडून काढतायत का नाही हे त्याच्यामुळे झालं नाही. आता तो मेल एक्सप्रेस मधला जो काय प्रवासी आहे, तो प्रवासी लोकलमध्ये आला, आम्ही त्याला अडवू शकत नाहीये, तोही आमचा सहप्रवासी आहे. परंतु तो प्रवासी समजा लटकला दरवाजामध्ये आणि एखादा खांबळा लागला, रेल्वेचा खांबळा लागला आणि त्याचं मरण आलं, तर याला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासनच याला जबाबदार आहे. आणि मालेगावकर साहेब बोलतायत का हा डिसिजन मी कसा घेऊ शकतो. हा डिसिजन तुम्ही आत्ताच घ्या, कारण याला सर्वस्वी जबाबदार तुमचं रेल्वे प्रशासन आहे. काय देते आमच्या प्रवाशांना? कुठल्याच गोष्टीचा थांगापता लागून देत नाही तुम्ही, कुठल्याही गोष्टींना पाहिजे तेवढा वाव देत नाहीये. तुमच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत आपसापसामध्ये, त्या उगाच त्याचं बरोबर आहे. आता तुम्ही राजेश घनगाव, तुम्ही जनतेच्या भावना अतिशय तीव्रतेनं मांडताय. या तीव्रता 100% विद्याधरजी मालेगावकर यांनाही माहिती आहे. पण ही चर्चा मला आता पुढे न्यायची आणि त्यात सुद्धा अतिशय शेवटच्या या सेगमेंटमध्ये मला काही कन्स्ट्रक्टिव्ह सजेशन्स हवे आहेत. म्हणून मी तुम्हा तिघांकडे आधी जाणार आहे आणि मग शेवट या कार्यक्रमाचा आपण विद्यार्थ्यांवर करूया. मला राम नाईक, तुम्ही सांगा, अशा प्रकारची उद्या आपत्कालीन परिस्थिती पुन्हा उद्भवली की मेगा ब्लॉक आहे, आता त्यांनी हार्बरचा उल्लेख केला, अशा प्रकारचा मेगा ब्लॉक जर वेळेवर संपला नाही तर रेल्वे प्रशासनानं 3 गोष्टी तातडीने न चुकता कुठल्या कराव्यात? नाही, एक तर असं आहे की मालेगावकरांनी सुरुवातीला सांगितलं की हा आमचा मेगा ब्लॉक महत्वाकांक्षी होता आणि जेवढं करू शकू त्याच्यापेक्षा जास्त ॲम्बिशियस असा शब्द त्यांनी वापरला. इथं ॲम्बिशियस बिंबियस नाही, तुम्ही जेवढं करू शकता त्याच्याऐवजी 80% कमी तुम्ही ठरवा, म्हणजे मग इकडं तिकडं झालं तर त्यातनं काही ना काही सवड होऊ शकते. आणि त्यामुळं प्लॅनिंग 100% प्लॅनिंग आणि 110% त्याची कार्यवाही बरोबर असं व्हायला पाहिजे. रामभाऊ, मी पूर्ण मान्य करतो की त्यांनी त्याचं केलंही असेल. मी क्षणभर रेल्वेला त्याचा बेनिफिट ऑफ डाऊट द्यायलाही तयार आहे. परंतु जर उद्या अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, रामभाऊ, आज 4 घरातली करते पुरुष गेलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्ही स्वतः प्रीती आशरच्या घरी गेला होतात, मला आठवतं त्याहीपेक्षा 21 महिला रेल्वेखाली चिरडून गेल्या होतात, त्यांच्याकडे आपण गेला होतात. मला तुम्ही अशा 3 गोष्टी सांगा की ज्या रेल्वे प्रशासनानं, रेल्वेच्या अधिकाऱ्यानं, रेल्वेच्या मंत्र्यांनी तातडीनं केल्या पाहिजेत अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती. म्हणजे याचा एक कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा या कार्यक्रमाच्या शेवटी आपण मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याला देऊ शकतो. काय 3 गोष्टी सांगा? पहिली गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी टर्मिनल ते समजा कल्याण कसारा, आत्ता 4 लाईन्स आहेत, किंवा इकडं ही चर्चगेट ते विरार 4 लाईन्स आहेत. त्यामुळं 2 लाईन्सवरतीच मेगा ब्लॉकचं काम घेतलं पाहिजे, पहिली गोष्ट. एक दुसरी, जेवढं आपल्याला वाटतं की आपण एवढं करू शकतो त्याच्यापेक्षा 80% कमीच करण्याचं ठरवावं. कारण दर शनिवार रविवारी मेगा ब्लॉक चालू आहे. आणि त्यामुळं असं जर केलं तर कामामध्ये कुठल्याही कारणाने इकडं तिकडं झालं तरी ते सांभाळता येऊ शकेल. आणि हे त्याचं पाहणी जी आहे ती मला असं वाटतं की अधिक कार्यक्षम अशा अधिकाऱ्यांनी त्याची कार्यान्वयन जे व्हायला पाहिजे ते केलं पाहिजे. कदाचित दर शनिवारी रविवारी आपण करतो आहोत
म्हणून त्याकडे जेवढं लक्ष गांभीर्याने द्यायला पाहिजे आहे तेवढं दिलं जात नाही. ते गांभीर्याने दिलं भाग पाहिजे. क्रमांक असं 1 मला- दुसरी सजेशन नाही, ह्या 3 सजेशन या 3 सजेशन तुम्हाला चार पैकी 2 लाईन्स वरतीच करेक्ट घ्यायचा. त्यांनी हार्बरचा उल्लेख केला. हार्बरचा उल्लेख अतिशय अप्रस्तुत आहे असं मला वाटतं, कारण हार्बरच्या याच्या उल्लेखामध्ये ते प्लॅटफॉर्म्स वाढवणे आहे. प्लॅटफॉर्म वाढवत असताना काही फार गाड्या बंद करायला लागणार आहेत असं नाही आहे, आणि तो रात्रीच्या वेळेला निश्चितपणानं तिथं काम होऊ शकतं असं मला वाटतं. मला याचं राजेश घनगाव यांच्याकडे. राजेश घनगाव, आरोपांच्या फैरी झाल्या, तुमच्या भावना व्यक्त झाल्या, त्या निश्चितच रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या त्रुटी आता आपण जनतेसमोर दाखवल्या आहेत, परंतु आपण ह्या कार्यक्रमात कुठेतरी एक सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्या उद्भवली तर रेल्वे प्रशासनानं 3 महत्वाच्या कुठल्या गोष्टी कराव्या असं सांगाल? रेल्वे प्रशासनाने प्रथम अशा ज्या गोष्टी तुम्ही घेणार आहात त्यावेळी राज्य सरकारला आणि रेल्वे केंद्र सरकारने संयुक्तरित्या अशा प्रकारचं कामं हाताळली तर प्रवाशांना प्रवास सुकर करता येईल. दुसरी गोष्ट अशी, आता हा कल्याण कसारा मार्गावर हा 3रा रस्ता मार्ग काढतायत, त्यावेळेस असे कार्य करत असताना मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला पूर्ण जाहिरातबाजी करून आणि मेगा ब्लॉक घ्या किंवा जे काही तुम्हाला जे काही करायचं असेल ते त्यावेळेस करा, कारण प्रवाशांचा अंत पाहू नका. बहुतेक वेळा असं झालेलं आहे की रेल्वे प्रशासन उडवडीची उत्तरं त्यांच्याकडनं ठरलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी का रेल्वे जो प्रवासी मरतो किंवा जखमी होतो त्याला पाहिजे तेवढं सहकार्य रेल्वे प्रशासनाकडनं मिळत नाहीये. आता विदर्भ एक्सप्रेस साहेब, मध्येच मी बोलेल निडगुरकर साहेब तुम्हाला, आता 19 जुलैला कसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान जो अपघात झाला तर प्रथम यांची रेल्वे प्रशासनाची यंत्रणा कुचकामी ठरली. मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांना, त्यामध्ये विश्वनाथ धात्रक असतील, जितेंद्र विषय असतील, धनगर सर असतील, असे अनिकेत घमंडे असतील, मनोहर शेलार असतील, आमचे हे असंख्य महासंघाचे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी तिथे मी बोलवले आणि माझ्या परिसरातून जवळजवळ 500 लोकांना मदतीला घेऊन मी सर्व मदत केली. 2 तासानंतर महाव्यवस्थापक सूचना काय कराल ही दुसरी सूचना अधिकारी तिथे पोहोचले तोपर्यंत सर. राजेश घरगाव, मला मान्य आहे, तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह सूचना काय कराल? एक की इमर्जन्सी त्यांनी हेल्प तयार ठेवली पाहिजे, मान्य आहे. आता ज्या ह्या घटना होतात, मला एवढंच बोलायचंय सर, उदय सर, मला एवढंच बोलायचंय का रेल्वे कुठेतरी कुचकामी ठरते. कुचकामी ठरू नये यापुढे, किंवा मालेगावकर साहेबांना चुकीची उत्तरं द्यावी लागतील असं करू नये, म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे कुठलं तरी धोरण राबव, जेणेकरून प्रवाशांना, आम जनतेला चांगल्या प्रकारचं स्टेटमेंट करता येईल, रेल्वेला चांगल्या प्रकारचं आशीर्वाद देता येईल का रेल्वे प्रशासन काहीतरी चांगलं करतंय. विश्वनाथ धात्रक, आपल्याकडे वेळ कमी आहे. मालेगावकरजींना आपल्याला नंतर भरपूर वेळ करून देऊन त्यांना बोलतं करायचंय. मला तुम्ही सांगा, तुम्ही 3 सूचना काय कराल? आतापर्यंत ज्या वक्त्यांनी दिलेल्या सूचना टाळून किंवा त्या सूचनेला अनुमोदन म्हणून आपण काय सांगाल? तर ते सगळं काही भावनेच्या भरातून सगळं होत होतं, मान्य आहे मला. माझी पहिली सजेशन आहे की आपल्याकडे बल्क SMS सिस्टम सेवा उपलब्ध आहेत अँड सगळ्याच्या सगळे मोबाईल नंबर आमच्या डिरेक्टरीमध्ये आहेत, तर तुमच्या रेल्वेच्या डिरेक्टरीमध्ये आहेत. तुम्ही बल्क SMS सेवा यूज करू शकता. इंटरनेट आहे त्याच्यामध्ये, इंटरनेटही यूज करू शकता इफ आय एम नॉट रॉंग. तर ह्या SMS आणि याच्या थ्रू तुम्ही हजारो आणि लाखो लोकांना तुम्ही मेसेज पाठवू शकता. झी 24 तास, एक पाऊल पुढे.